सांगण्याला खूप आनंद वाटतोय की आपल्या परिवारामध्ये नव्याने जोडले गेलेले अरुणजी देशपांडे माझ्याबरोबर आहेत. खरं तर त्यांनी बुकिंग नर्मदा परिक्रमेसाठी केलेलं होतं, पण जेव्हा मी दत्तधाम यात्रा केली सर, त्यावेळेला दत्त महात्म्य ग्रंथामध्ये मला असं कळालं की अगोदर दत्तांचं एखादं महत्त्वाचं ठिकाण भेट द्यावी आणि मग नर्मदा परिक्रमा. माझ्या अंगावर काटा आला, शहारा आला. माझ्या पहिल्या परिक्रमेला मलाही माहीत नव्हतं, पण जेव्हा मी दुसरी परिक्रमा करून अभ्यास केला तेव्हा मला असं कळालं की मग परिक्रमा करावी. तर खरं तर त्यांचं बुकिंग होतं नर्मदा परिक्रमेसाठी, पण दत्त महाराजांनी त्यांच्याकडनं ही परिक्रमा करण्यासाठी पहिलं दत्तांना पिठापूर इथं बोलवलेलं आहे. आणि सरांच्याच माध्यमातून माझ्याकडे कुलकर्णी कुटुंब आता हे आहेत. गुरुचरित्र आपला सगळ्यांचा श्वास, हिंदू धर्मामधला एक अधिष्ठित असणारा ग्रंथ आपल्याकडे, आणि त्याच्यामध्ये असणारा 18वा अध्याय ज्याच्यामध्ये गेवड्याच्या शेंगेचा उल्लेख आहे. तर मला वाटते मी माझ्याकडनं सांगण्यापेक्षा भाऊ आपल्याला त्याच्याबद्दल नक्की सांगतील. भाऊ थोडंसं दत्त महाराजांच्या पुढे तुम्ही आम्हाला सांगा. गुरुचरित्रातला 18वा अध्याय हा नरसोबावाडीला नदीच्या पलीकडं औरवाड म्हणून गाव आहे, तिथं आहे. नरसिंह सरस्वती महाराजांचं 12 वर्ष वास्तव्य हे वाडीला होतं, आणि ते काय करायचे, नदीच्या पलीकडे जाऊन भिक्षा मागायचे. मग भिक्षा मागायला असे एकदा गेलेलं असताना तिथे एक दरिद्री ब्राह्मण होते. त्यांच्या घरी खायला काही नव्हतं. ते काय करायचे, ज्यावेळेला घरी खायला काही नसायचं त्यावेळी ते घेवड्याच्या शेंगाचं वेलाची भाजी उकरून खायची. दारिद्र्य होतं घरी, मग ते फक्त तेवढंच खातं. घेवड्याच्या शेंगा म्हणजे श्रावण घेवडा, उसावरचा घेवडा असतो ना, चपट्या शेंगा, ती भाजी. एक दिवस महाराज आले भिक्षेला, ते म्हणले आमच्या घरी काही नाही, असं म्हणू नका, म्हणजे हे घेवड्याच्या शेंगाची जी वेलाची भाजी आहे ती करून, ती त्यांना फार आवडते. दत्ताजी कुठल्याही तुम्ही जर का प्रसादात गेला तर तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची भाजी मिळेल. तर ती भाजी त्यांनी उकडून त्यांनी भिक्षा केली. भिक्षा केल्यानंतर महाराजांनी त्या कुटुंबाला सांगितलं, गेले तुमचे दरिद्र दोष, तुमचे दरिद्र दोष जे आहेत ते सगळे गेलेले आहेत असं म्हणले, आणि जाताना वेल उपटून टाकला. वेल उपटून टाकल्यानंतर ती बाई दोष देऊ लागली. बायकांचं जनरली कसं असतं, म्हणजे तुम्हाला म्हणत नाही तर त्यांचं कसं असतं की घरातलं काही जर का आपलं गेलं, अगदी एखादं भांडं जरी गेलं तरी पण हे ते तर ती तरी म्हणजे आमचा हा वेळ उपटून टाकला, आणि आमचं हे जगण्याचं साधन महाराजांनी असं का केलं, आम्हाला एवढंच तर होतं. फक्त ब्राह्मण सात्विक होते. ब्राह्मण तिला म्हणले की महाराजांना दोष देऊ नको, ह्याच्या पाठीमागं काहीतरी नियोजन असणार आहे. त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं, आयुरण्यम प्रयश्य, आयुष्य निर्माण करायच्या आधी आहार निर्माण केलेला आहे. परमेश्वरानं आपला आधी खायची व्यवस्था, आपली सगळी बाकीची जेवणाची व्यवस्था केलेली आहे, आणि मग आपली उत्पत्ती केलेली आहे. असं म्हणून त्यांनी तो वेल पूर्ण उपटला म्हणजे जे काय मूळ होतं ते मुळासकट वेल काढलं. मुळासकट वेल काढल्यानंतर 18व्या अध्यायात असं आहे, म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेला छेदिले निधान लागले आम्हास, म्हणजे तिथं धन लागलं. मुळासकट वेल काढल्यानंतर खाली सोन्याच्या मोहरानं भरलेला हंडा मिळाला, आणि मग त्यांना वाईट वाटलं. परत गेले महाराजांच्याकडे, क्षमा मागितली त्यांची. सगळं सहकुटुंब गेले. महाराजांनी सांगितलं प्रकट करू नका, महाराजांना प्रसिद्धी नको होती. तर धन आलं म्हणजे प्रसिद्धी येते. अजूनही तो तिथं ती वेल उपटलेली जी जागा आहे तिथं औरवाडला, आणि महाराजांनी त्या कुटुंबाला अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदा, तुमचा वंश जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमच्या घरी त्रिपुत्री किंवा धनधान्याला कधी कमी पडणार नाही, 2 वेळच्या अन्नधान्याला कधीही कमी पडणार नाही, असा आशीर्वाद कुलकर्णी कुटुंबाला. माझी 11वी पिढी त्यातली. म्हणजे आम्ही काही नाही, आम्ही शून्य आहे. जे काय आहे ते महाराज आहेत, ते त्यांच्यामुळं आम्ही आहे. त्यांच्या पायाच्या नखाची घाणसुद्धा नाही आहे आम्ही. जे काय आहे ते आहेत, ते अंगावर काटा येते माझ्या, तर त्यांच्यामुळं आम्ही आहे. तर ज्यावेळी हे माझ्या बहिणीचे दीर यांचा मला फोन आला, कधी मला इथे यायची कधी हे झाली नाही, म्हणजे कधी व्यवस्था झाली नाही. त्यांचा फोन आल्यानंतर मला वाटते 10व्या मिनिटात मी मॅडम तुम्हाला पैसे पाठवले की आम्ही येणार आणि तुमच्याबरोबर येण्याचं सौभाग्य पण मिळालं. सगळं बघायचं. गुरुचरित्र माझी वडिली वाचा, आता आमच्या घरी एवढी परंपरा आहे म्हटल्यानंतर वडिली वाचायची रोज. मी गेली कित्येक वर्ष वाचते. औतरणिका म्हणून तुमच्याकडून घेतली नाही, अहंकार म्हणून नाही, खरं पाठ आहे, तोंडपाठ.
तर मग इथं यायचं, कारण गुरुचरित्राचं जे सुरुवात जी झाली ती इथून झाली. म्हणजे इथले जे सुमती माता जी होते, त्यांनी ते भिक्षा वाढली. म्हणजे ब्राह्मणांना वाढायच्या आधी त्यांचं हे होतं ना, श्राद्ध होते. श्राद्ध होतं तर ब्राह्मणांना वाढायच्या आधी संन्यासाला भिक्षा वाढली. ते दत्त महाराज होते. दत्त महाराज म्हणले काय पाहिजे तुला. तर त्यावेळेची लोक फार सात्विक, त्यांनी बाकीचं काही मागितलं नाही. त्यांनी मागितलं तुमच्यासारखं तेजस्वी पुत्र पाहिजे, आणि तेच श्रीपाद श्रीवल्लभ. तर ते गुरुचरित्राची सुरुवात इथं पहिला प्रथम अवतार हे. गुरुचरित्राची सुरुवात खरं म्हणजे इथून, म्हणजे पहिली माहूर आणि नंतर इथून. मग यायचं हे होतं, मॅडमच्या मुळं आम्हाला यायला मिळालं. तर कधी जर का गेलात औरवाडला तर माझं नाव कधी तिथं सांगा. तिथं अजूनही जिथं वेल उपटला तिथं एक लिंग आहे, महाराजांच्या पादुका आहेत. नरसिंह सरस्वती महाराज जयंती ही दत्त जयंतीनंतर 15 दिवसांनी असते. आता 21 तारखेला नरसिंह सरस्वती महाराज जयंती आहे, त्यावेळी तिथला उत्सव असतो, तो उत्सव करतो आम्ही. तर कधी जर का गेला तर तिथं पलीकडं अमरेश्वराचं मंदिर पण आहे. 18व्या अध्यायात अमरेश्वराच्या मंदिराचं सुद्धा खूप छान वर्णन आहे अमरेश्वराचं. आणि तिथं 64 योगिनी आहे. 64 योगिनी ह्या काशीनंतर फक्त तिथं आहे. बऱ्याच जण वाढीला जातात, पण अजून औरवाड तेवढं प्रसिद्ध झालेलं नाही. तर गुरुचरित्र जर का तुम्ही वाचलं तर 18वा अध्याय हा सगळा औरवाडचा आहे. संपूर्ण अमरापूर म्हणतात त्याला, संपूर्ण त्याचा आहे. आणि वाडीचा जो आहे तो 19वा आणि 20वा. 19वा हे आहे मला वाटतं 64 योगिनी, आणि 20वा जो आहे तो मग वाडीचा. कधी गेला तर जावा औरवाडला. कधी माझं नाव सांगा आनंद कुलकर्णी, तुम्हाला इथूचित सगळी माहिती मिळेल. इथलं जे काय आहे सगळं ते तुम्हाला बघायलाही मिळेल. खूप छान आहे. तिकडे अमरापूरला जर का तुम्ही गेलात औरवाडला तर परत वारंवार जेव्हा वाडीला जाल तेव्हा नक्की जाणार. तर मॅडममुळं आम्हाला हे सगळं महाराजांचं सगळं आहे.